मात्र इतकी मोठी मदत करायची असेल तर त्यासाठी पैसा किती लागेल आणि त्या पैसा आणायचा कुठून असेही प्रश्न उपस्थित केले जातात। आणि या सगळ्याबाबत बोलताना पैशाचं सोंग करता येत नाही तर सरकार चालवू नका अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली। खासदार संजय राऊत यांनी केलेल्या याच टीकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। सुशिक्षित बेरोजगार राजकारण्यांनी यामध्ये बोलू नये असा टोला गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावलाय। पैशांचं सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही। 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक। ही मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? संजय राऊत म्हटले आहे की पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका असं राऊत म्हणतात। हा कोण आमचा सल्लागार थोडी आहे। सुशिक्षित बेरोजगार राजकारणी त्यांनी जास्त बोलू नये।